राजमंत्र न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. प्रथम राजमंत्र न्यूजच्या वाचकांना, प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नाशिक येथील अशोक खरात भोंदूबाबा या भोंदूबाबाच्या विरोधात एका महिलेने आश्रमावर बोलवून गुंगीचे औषध देऊन विनयभंगाचा आरोप केला. त्या आरोपाखाली अशोक खरात यांना पोलिसांनी बेड्या टाकले. भोंदूबाबा असे भोंदूबाबा एक ने अनेक आहेत, अनेकावर केसेस झाल्यात. परंतु अशोक खरात हे विशेष बाब यासाठी आहेत की यांच्या मागे राजकीय लोकांचा आश्रय आहे. विशेष करून महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे या बाबांचे पाद्यपूजन, या बाबांच्या डोक्यावर छत्री धरणे असे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. आणि या व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या नंतर एकच खबर उडाली की या अशोक खरात यांच्या पाठीमाग राजकीय वरदहस्त असल्यामुळे या भोंदू बाबाची ही मजल वाढत गेली असा अनेक जणांचा आरोप आहे. याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत महिला आयोगाच्या माजी सदस्य आणि लातूर जिल्हा परिषदेचे काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या आशाताई भिशे याच विषयावर आपल्यासाठी बोलणार आहेत. ताई, कालचा जो प्रकार झाला अशोक खरात या नावाच्या आणि रुपालीताई चाकणकरच्या, याविषयी आपलं काय मत आहे? नमस्कार. मी राजमंत्रच्या सर्व प्रेक्षकांना पहिल्यांदा गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देते. आणि नवीन वर्षामध्ये एक नवीन प्रकरण महाराष्ट्राच्या समोर आलेलं आहे. त्यावर आपण व्यक्त होणं आवश्यक आहे. प्रेक्षक म्हणूनही आपण त्याच्यावरती व्यक्त होणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि आपण जे कालपासनं ऐकत आहोत कॅप्टन खरात आणि त्यांनी केलेले सगळे जे 58 व्हिडिओज जे समोर आलेले आहेत, आक्षेपार्ह व्हिडिओज, आणि म्हणजे कुठे आपण चाललोय हा एक चिंता मला या नवीन वर्षाच्या निमित्तानं मनाला भेडसावतीये. की एकीकडे आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो, सातत्यानं प्रत्येक नेत्याच्या तोंडामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव येतं, आणि मग त्यांचे विचार जर घेऊन ही मंडळी जर काम करत असती तर मला वाटतं की अशा बुवाबाजीच्या पाठीमागे किंवा सोबत किंवा त्यांच्या डोक्यावर छत्री घेऊन हे नेते दिसले नसते. आज रुपाली चाकणकरांचं नाव या ह्याच्यामध्ये प्रामुख्याने समोर आलेलं आहे. एकनाथ शिंदेही त्यांच्याकडे भेटायला गेले होते असेही काही फोटो आपण प्रसारमाध्यमातून बघतो आहोत. पण रुपाली चाकणकरांच्या विषयी जास्तीचं ठळकपणानं बोलण्याचं कारण म्हणजे की महिलांचा विषय आहे, महिलांचं लैंगिक शोषण इथे झालेलं आहे. आणि राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून महिलांचं समुपदेशन असेल, महिलांना सामावून घेणं असेल, महिलांसाठीचं सक्षमीकरण असेल, हे न करता उलट जिथे महिला पीडित आहे त्या पीडित महिलेच्या बाजूने उभारणं, तिला संरक्षण देणं, तिच्यासाठी एक आधार म्हणून राहणं, याच्याऐवजी आयोगाच्या अध्यक्षा त्या भोंदूबाबाच्या डोक्यावर छत्री धरलेली दिसत आहेत, भोंदूबाबाचे पाय धुताना दिसत आहेत. आणि हे खरं तर खूप लाजिरवाणं पण वाटतंय. म्हणजे आणि आपण कुठे चाललो हा पण गंभीर विषय मला वाटतोय. आणि हे खरंच खूप चुकीचं आहे की महिला आयोगाचा अध्यक्ष या पदाचा गरिमा खूप मोठा आहे. राज्याचं महिला धोरण म्हणजे देशामध्ये सुद्धा महिला धोरण पहिल्यांदा जाहीर करणारं हे महाराष्ट्र राज्य. महिलाच्या साठीचा आयोग निर्माण जेव्हा झाला तेव्हा त्याच्या माध्यमातून खूप चांगली दिशा देणारी, राज्याला दिशा देणारी धोरणं आपल्याकडे अस्तित्वात आली. आणि त्या आयोगाच्या वर जी अध्यक्ष म्हणून जी महिला बसते तिनं काहीतरी गांभीर्य हे ठेवणं गरजेचं होतं की आपण काय करतोय नेमकं. कारण आपण आपल्याकडे कसं आहे की महाराष्ट्रामध्ये जे राज्यकर्ते आहेत किंवा एक जो आपल्याला ज्याला पुढारी म्हणतो, जे नेता म्हणतो, त्याला लोक फॉलो करत असतात. आणि मग मग आपल्याला हाच आदर्श आपल्याला महाराष्ट्राच्या समोर द्यायचा आहे का की आयोगाचा अध्यक्ष पाय धुतोय,
कुणी कुणाचे पाय धुतोय, घरात खाजगी तुम्ही काय करा त्याच्यावरती आमचं बंधन असणार नाही, बोलणंही असणार नाही. पण जेव्हा तुम्ही आयोगाच्या अध्यक्षा म्हणून फिरता, तेव्हा ह्या गोष्टी वावग्या आहेत. आणि दुसरा अजून खटकणारा जो विषय आहे तो मला वाटतो, की त्या जी ट्रस्ट आहे, त्या ट्रस्टचे जे संचालक किंवा जे सभासद म्हणून जी यादी आहे, त्याच्यामध्ये जेव्हा रुपाली चाकणकरांचं नाव आहे, त्यांच्या नावाखाली ठळकपणानं अध्यक्ष राज्य महिला आयोग असं कुठल्याही ट्रस्टच्या जी यादी असते संचालक म्हणा किंवा जे सभासद असतात त्यांची, त्याच्यामध्ये त्यांचं डेस्टिनेशन लिहिलं जात नाही. आणि हे सुद्धा म्हणजे अशा पद्धतीनं नाव लिहून मग समोरच्याला काय इम्प्रेस करायचंय, दहशत माजवायची आहे, हे नेमका उद्देश काय? हे पण स्पष्ट होत नाहीये. आणि मला असं वाटतं, की हे सगळं करण्यामध्ये म्हणजे राष्ट्रवादीची काय अपरिहार्यता आहेत हेच लक्षात येत नाहीये, की या बाई सातत्यानं चर्चेत कशासाठी राहतायत? चांगल्या कामासाठी चर्चेत नाहीच आहेत. उलट म्हणजे विवादास्पद मुद्दे जे आहेत, म्हणजे वैष्णवी हगवण्याचं प्रकरण असेल, डॉक्टर संपदा मुंडेंचं प्रकरण असेल, या सगळ्या प्रकरणामध्ये मध्ये एक ते पेशंट होता आपला भिसे त्या पुण्यामधला दवाखान्याचा विषय असेल. सातत्यानं या चर्चेत वावग्या याच्यासाठी आहेत. म्हणजे महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत का अजून कोणाला वाचवण्यासाठी यांना ते पद दिलंय हेच लक्षात येत नाहीये. म्हणजे तुम्ही जी पीडित महिला आहे तिच्यासाठी तुम्ही ताकदीनं उभारलं पाहिजे. हाच मेसेज आम्ही आयोगाच्या माध्यमातून जाणं गरजेचं असताना तुम्हाला हे वेगवेगळे प्रकार आपल्याला दिसतायत. एकीकडे आपण महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणतो. ज्या तुकाराम महाराजांचं आपण सातत्यानं नाव घेतो, की ज्यांनी प्रखरपणानं प्रहार केलेले आहेत असल्या रूढी, परंपरा, अंधश्रद्धेवरती. आणि त्या संतांच्या भूमीमध्ये असले भोंदू बाबा राजरोसपणानं फिरतात. त्यांची पाय धुणारी आमची ही आयोगाच्या अध्यक्ष असतात किंवा मोठमोठाली जी राज्यकर्ते मंडळी आहे, ही तिथे जातात, पाया पडतात. हे सगळं वावगं आहे आणि याच्यावरती बोललं पाहिजे म्हणून मी म्हणते, की गुढीपाडव्याच्या ह्या नवीन वर्षामध्ये प्रेक्षकांनी सजगपणानं याच्यावरती मत नोंदवलं पाहिजे. जे चुकीचं आहे त्याला चुकीचं आहेच असंच म्हणावं लागेल. भले ते कुठल्याही पक्षाचं असेल, पण जे चूक आहे ते चूक आहे. महिला आयोगाचं पद हे संविधानिक आहे आणि या पदाचा गैरवापर होतो का? हा गैरवापरच म्हणावा लागेल ना, की जिथे म्हणजे आता वैष्णवी हगवण्याचं जे प्रकरण तुम्ही बघा, ती मुलगी म्हणजे संपलं तिचं आयुष्य आणि त्या प्रकरणामध्ये सुद्धा यांचं स्टेटमेंट काय होतं? म्हणजे तुम्ही आयोगाचे अध्यक्ष असून तुम्ही जो कव्हर करणं आवश्यक आहे. त्या प्रकरणामध्ये तुम्ही जातीनं लक्ष घालून जो तिच्यावरती जो अन्याय झालेला आहे, त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करणं हे तुमचं पहिल्यांदा कर्तव्य असताना, तुम्ही त्याच्यावरती पांघरून घालायचा प्रयत्न करताय. म्हणजे मग तुम्ही एकतर म्हणजे आयोगाचं अध्यक्षपद एकदा तुम्ही अध्यक्षाच्या खुर्चीत बसलात, की तुम्ही सगळ्या महाराष्ट्रातल्या तमाम महिलांचे तुम्ही प्रतिनिधी आहात. त्या तमाम महिलांसाठी तुम्ही काम करत आहात. राजकीय सोयीनं तुम्ही बोललं नाही पाहिजे. आणि आता दुर्दैवाने आयोगाचं अध्यक्षपद हे म्हणजे राज्यकर्ते, जे राजकीय पुढारी आहेत, जे चुकतायत, जे काही वावगं करतायत, त्यांना पांघरून घालायचं काम हे आयोग करायला लागले असं दुर्दैवानं म्हणावं लागेल. म्हणजे मला आयोगाला याच्यातून आयोगाविषयी चुकूनही मला वावगं बोलायचं नाहीये. पण या रुपाली चाकणकर म्हणते मी आता आयोगाच्या ऐवजी, या रुपाली चाकणकरांनी हे असले उद्योग थांबवावे अशी आमची आणि रुपाली चाकणकरपेक्षा सुद्धा माझं आदरणीय सुनेत्रा वहिनींना आता विनंती राहणार आहे, की वहिनी तुम्ही खूप संवेदनशील व्यक्ती आहात आणि तुमच्यासारख्या व्यक्तीकडून आम्हाला महाराष्ट्रातल्या तमाम महिलांना एक चांगला महिला आयोगाचा अध्यक्ष अपेक्षित आहे, जो रुपाली चाकणकरमध्ये अजिबात नाही. या विषयावर आपण रुपाली चाकणकरचा राजीनामा मागणार? नाही त्यांना खरंच म्हणजे आम्ही राजीनामा मागण्यापेक्षा आधी तो राष्ट्रवादींनी त्यांचा राजीनामा मागणं अपेक्षित आहे. तमाम महाराष्ट्रातल्या महिला तर याच्यातून हेच म्हणतील, की ही व्यक्ती त्या आयोगाचा अध्यक्ष राहण्यासाठी योग्य नाही. आणि राजीनामा घ्यायचा विषय हा राष्ट्रवादीचा आहे. तटकरे साहेबांनी तो विचार करावा. आदरणीय सुनेत्रा वहिनींनी याच्यावरती लक्ष घालावं. हे होत्या महिला आयोगाच्या माजी सदस्य आशाताई विषयी.
गुढीपाडव्याच्या निमित्त वेळात वेळ काढून आमच्याशी बातचीत केला तर आपलं धन्यवाद. राजमंत्र न्यूज, लातूर.